आकाश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. त्या मॅच कडे बोलूया. आपण पाहू शकाल स्ट्राईक फलंदाज आर्यन आणि अमित ही झडखले मैदानाच्या आतमध्ये या स्टार जोडी या आजच्या दिवसामध्ये काय खेळ दाखवला. त्याचबरोबरीने आपण पहिला बोलूया सामन्याकडे. आकाश गोलंदाजी मार्कवर एक मलिंगा स्टाईलनी गोलंदाजी या पहिला चेंडू मात्र खोलवर टप्पा होता. आपण पाहिलं तर ब्रह्मस्त्र या क्रिकेटमध्ये या ब्रह्मस्त्र वापरला गेला जातो आणि ते मात्र पाहू शकाल अगदी मात्र सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केला आणि या 2 धाबा सहजरित्याने पूर्ण झाल्या आणि या 2 धाब्याच्या साईने टोटल धावसंख्या आपण पाहिलं श्री गणेशा झाले टीम आपण पाहू शकाल 6 वर्षीय टीमच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी पाहतोय 6 वर्ष आणि त्यांच्या विरोधात वाशिवली या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत. यावेळी चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये 20 पदया पटका बॉल जाईल सीमारेषा पलीकडे बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पलीकडे 4 धावींसाठी चौकार. नक्कीच नितीन हिलम आमचे या एडिटर जगातील एक नामवंत नाम म्हणून त्यांना आपण पाहतोय. या ठिकाणी आमचे मित्र या ठिकाणी आलेत नितीन हिलम त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं प्रत्येक इंस्टाग्राम व्हिडिओवरती त्यांचं आपण चॅनल त्या ठिकाणी पाहतोय आणि चांगलं व्हिडिओग्राफर म्हणून त्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहिलंय. ते नितीन हिलम त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सूरज पवार यांनी आम्हाला अनाऊन्स करण्यासाठी सांगितलं आणि खऱ्या अर्थानं नितीन हिलम यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आणि जरूर व्हिडिओग्राफी करणं इतकंसं सोपं नाहीये जितकंसं आपल्याला वाटतं ना तितकंसं सोपं नाहीये. विशाल जसं बॅटिंग करणं सोपं नाही ना तसं व्हिडिओग्राफी करणं तितकंसं सोपं नाहीये आणि सिनेमॅटिक व्हिडिओ ते या ठिकाणी काढतायत. नितीन हिलम आपलं मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. पूनम पवार रील स्टार या ठिकाणी आलेत त्यांना विनंती करू आम्ही की आपण मंचावरती यावं. पूनम पवार ताई आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यांना विनंती असेल की 20,000 के रील स्टार त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. यावेळेस षटकार आणि षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तर एकूणच 13 या धावसंख्येवरती. म्हणजे काल ऋषी भोईर यांना आपण पाहिलं, आज पूनम पवार त्याचबरोबरीनं नितीन हिलम यांना आपण या ठिकाणी पाहतो. म्हणजे आदिवासी बांधव आमचे कुठेही कमी नाही आहेत, टॉपला आहेत. त्याकरता आम्ही या ठिकाणी विनंती करतोय आमची ताई पूनम पवार यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. पूनम पवार यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. त्यांना विनंती असेल पूनम पवार ताई आपण या ठिकाणी यावं. आपलं सन्मान आणि 20,000 के त्यांचे फॉलोअर आपण सध्याच्या घडीला इंस्टाग्राम फॅमिलीवरती पाहत आहोत. त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यावं प्लीज. नक्कीच आम्हाला देखील ते व्हायरल करतील विशाल. हा नक्कीच आपण पाहतो ना की अशाच व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्याकरता आम्ही पूनम ताई पवार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. आणि त्याचबरोबरीनं आशा भोईर आमचे मित्र सुनील भोईर यांच्या मिसेस आशा भोईर यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. ताई आपलं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. यावेळेस येईल चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते 18 या धावसंख्येवरती. विशाल कोणचं लेग बाईज आहे की बाईज आहे की बॅट कट आहे? बॅट कट आहे. नक्कीच आज ऋषी भोईर उरणला व्हिडिओग्राफी करण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजे आमच्या आदिवासी बांधव कुठेच कमी नाही आहेत दादा. आपण पाहिले की प्रत्येक आदिवासी बांधव ARPL ची बाई जिंकली ते आमचे मित्र विशाल वाघमारे यांनी. त्याचबरोबरीनं कित्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न
प्रत्येक खेळाडूने केलेला आहे. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर मोपाडावाडी टीमचे शुभम नाईक असतील, त्याचबरोबरीनं प्रशांत पवार असतील, कुणाल निकम असतील, त्याचबरोबरीनं सुनील मुकणे असतील, अजय भस्मा असतील, अविनाश वाघ असतील, त्याचबरोबरीनं आपण पाहिलं तर बरेचसे असंख्य खेळाडू, काल नाईक, सुदाम नाईक ते देखील या स्पर्धेमध्ये खेळले. रमेश वाघे वाशिवली संघाचा देखील एक आडरेड फलंदाज आहे. असे असंख्य खेळाडू आम्ही आदिवासी प्रीमियर लीग मध्ये पाहिले. त्याचबरोबरीनं आपण पाहतो की रोशन पवार आमचे जवळचे मित्र, त्यांना देखील खेळताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. या ठिकाणी आपण पाहतो की पूनमताई यांना आम्ही विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं. मुख्य व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी आगमन झालं पाहिजे. आणि आमचे सुनील भोईर यांच्या सौभाग्यवती आशा भोईर ताई यांना देखील विनंती करतो की आपण मंचावरती यावं. यावेळेस बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. रुपेश यांच्या हाताला चटका देत बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे, चौकार. चला या ठिकाणी पूनमताई पवार आणि त्याचबरोबरीनं आशाताई भोईर यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण या ठिकाणी यावं. प्लीज आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्याला विनंती असेल पूनमताई आणि आशाताई भोईर यांना आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती यावं प्लीज. कारण इलम सायकल चालवतात, परंतु सायकल चालवण्याचे तुमचा अधिकार नाहीये. हा, तुम्ही जर क्वालिफाय झाले असेल तर जरूर आम्ही तुम्हाला उल्लेख केला असता की ही सायकल तुमच्याच नावावरती असली असती. यावेळेस फटका पासला, चेंडू क्षेत्रक्षेत्राच्या खाली, झेलला केले कॅरी, महत्वाची विकेट, फलंदाज बाद. नक्कीच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय रिस्टार पूनमताई पवार या ठिकाणी येत आहेत. त्याचबरोबरीनं आशा ताई भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. मी पूनमताई यांचा सन्मान दुर्गेश यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ असते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावं. रिस्टार पूनमताई पवार यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावं. आणि उद्या रील स्टार मध्ये तुमच्या रील मध्ये आम्हाला देखील दाखवा, म्हणजे आम्ही देखील प्रचलित होऊ. आणि या ठिकाणी आपण पाहतो की आमचे स्टार टेनिस वर्ल्ड यांच्या माध्यमातून देखील आम्ही प्रचलित होऊ. त्याकरता उद्या आम्हाला तुम्ही रेस मध्ये तुमच्या दाखवा आम्हाला की आम्ही देखील प्रचलित होऊ. नक्कीच आमचे कॅमेरामन या ठिकाणी आम्हाला सज्ज करतायत. या ठिकाणी नक्कीच पूनमताई पवार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पूनमताई पवार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत.
आशाताई भोईर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर चला पूनमताई आपला देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. 20K पेक्षा जास्त फॉलोअर्स करण हिलम यांच्या शुभ असते त्यांचा सन्मान धन्यवाद. या ठिकाणी करण्यात येईल. 24 धावा धाव तालुक्यावरती आहेत आणि 12 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज असेल वासुली टीम. हा नक्कीच नक्कीच 24 चेंडूमध्ये 25 धावसंख्येची गरज असेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की आपण पूनमताई पवार यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. पूनमताई पवार यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. जर उद्या ते आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो नाही केलं तरी चालेल, परंतु आम्हाला व्हायरल ते करतील आणि त्यांचा देखील सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. धन्यवाद ताई, आपण या स्पर्धेमध्ये आलात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. आम्ही देखील बहुचर्चित आहोत या विभागामध्ये, परंतु व्हायरल होणं प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतं. विशाल, कित्येक पारितोषिकं आम्ही देखील पटकावली आहेत. विविध स्पर्धेमध्ये मयूर पिसेकर यांची देखील स्पर्धा आम्ही या सीझन मध्ये केलेली आहे. रायगड प्रीमियर लीग आम्ही केलेली आहे. त्याचबरोबरीनं कित्येक स्पर्धा आम्ही कव्हर केल्यात, परंतु व्हायरल होणं हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतं. त्याकरता आपण पाहतोय की पूनमताई पवार आपल्या मनाच्या अंतकरणापासून या ठिकाणी आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. तुम्हाला आम्ही फॉलो जरूर करू आणि फॉलो बॅक आम्हाला जरूर द्या. त्याबद्दल आपले आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा पूनमताई तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मॅचला जशी होईल सुरुवात तसं ऐकत आपण आमचे साथी समालोचक यंग हँडसम अँड चार्मिंग बॉय गणेश वाघमारे यांचा आवाज. धन्यवाद अजिंक्य बौड सर. आपण पहिला तर बोलूया सामन्याकडे. 12 चेंडू 25 धाब्यांची गरज आहे. मॅचला उद्या सुरुवात. आपण पाहतोय पंचांचा ग्रीन सिग्नल होती. आर्यन पवार आपण पाहू शकाल पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळलेला. अगदी आपण पहिला तर स्ट्राईक फलंदाज रमेश, नऊ स्ट्राईकला फलंदाज विशाल. अगदी आपण पहिला तर रमेश एक चांगला नावाजलेला फलंदाज आहे, एक जुना आणि जाणता फलंदाज. दुसरे धावासाठी दाबल्यात, पण इथं काय होईल. अगदी आपण पहिला तर पंचांचा वोट आकाशावरती. पहिली विकेट, पहिली सफलता, पहिली विकेट मात्र बॅक टू द गाईट. यावेळेस मात्र पहिली सफलता मिळवली जाते. फलंदाज होईल बाद विशाल. त्या पारीचा अंत आपण पाहू शकाल. अगदी आपण पाहिलं तर अत्तेगावी संकटात नाही. एका धाबावरती समाधान मानणं गरजेचं होतं. आपण पाहिलं तर अजूनही कुठला सामना कोणी जिंकला नाही. पाठीमागच्या सामन्यामध्ये जरूर जास्त धाबा होत्या. त्या धाबा मात्र 6 वर्षाची टीमनं मात्र सहज रीतीने मात्र पूर्ण केल्या. 1-2 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज असताना षटकार ठोकला होता. पण इथं मात्र नक्कीच आपण पाहतोय वाशिवली टीम एवढ्यामध्ये हार मारणारा संघ नाही. ज्याने आपण पाहिलं तर 2-2 संघाला पराभूत केल्या. त्यामध्ये आपण पाहू शकाल. त्यामध्ये हाय स्कोअर मध्ये आपण पाहतोय बायच्या स्वरूपामध्ये एक आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण पाहतोय शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते अंतिम लढत. आजच्या दिवसामध्ये कोण मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळाला. सुपर संडेचा दिवस मात्र आजचा दिवस होता आणि त्यामध्ये आपण पाहू शकाल रुपेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. चेंडू आलाय डॉट आणि या डॉट चेंडूच्या साईना धावफलकावरती टोटल धावसंख्या आपण पाहिली. अगदी आपण पाहिली तर सिंगल आली आणि डबल घेताना आपण पाहिलं तर विशालच्या पारीचा अंत झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश मैदानाच्या आतमध्ये. इथं बॅटची कडा. इथं मात्र काय घडला जातो. चांगला झेल होता. चांगला झेल कॅरी करत असताना थोडीशी चुकी पाहायला मिळते. पण इथं पाहू शकाल अगदी मात्र भन्नाट वेगाने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आर्यन पवार एकदम आपण पाहिलं तर एक पुढील चेंडू आपण पाहतोय. मात्र या बिलेस मात्र काय जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर अनुभव ही गोलंदाजी आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या दस्तकामध्ये इथं मात्र समीकरण आता बदललाच जाते. अगदी आपण पाहिलं तर 3 चेंडू मात्र अगदी मात्र संपुष्ट झाले. धावफलकावरती धाबा आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र श्री गणेश झालंय.
अगदी आपण पाहिलं तर 25 धाबांचा पाठला करायचा, 24 अजूनही बनवावे लागतील, 4 षटकार ठोकावे लागतील, 4 षटकार मारण्याची क्षमता आहे रमेश मध्ये, ती ताकद आहे. आपण पाहिलं तर या रमेश मध्ये आपण पाहिलं तर जुना आणि जाणता फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये तटस्थ आहे ना, तोपर्यंत वाशिली संघाच्या बाजूने ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परत आपण पाहतो रमेशची बॅट तापली तर इथं मात्र हा 24 धाबा 4 चेंडू मध्ये पूर्ण होतील. आणि इथं मात्र नक्कीच तेवढे ताकदीची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय आर्यन पवार, एवढ्यामध्ये सोपा आव्हान मात्र मात्र पेलून देणार नाही. हा पॅकर चेंडू नाकाला घासावून जाणारा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या दस्तनामध्ये आणखीन एक चेंडू मात्र डॉट फेकलाय. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती शिंगल आली नसती ना तर इथं मात्र मीडियम षटक आपल्याला पाहायला मिळालं असतं. अगदी 5 चेंडू अशा पद्धतीने टाकले तर रमेशला तर कुठल्याही चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संबंध झाला नाही. आणि अगदी आपण पाहिलं तर आता समीकरण बदललंय, येणारे चेंडू असतील 6 आणि 24 धाब्यांची गरज असेल. अगदी आपण पाहिलं तर 4 षटकार ठोकावे लागतील आणि ते 4 षटकार सीमा रेषा बाहेर ढालावे लागतील. अगदी आपण पाहिलं तर 24 धाबा जमा करावे लागतील. पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रियेश, हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतो या पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती या गोलंदाजानं, पण इथं मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण तो सामोरा फलंदाज पाहू शकाल आपण संदीप सुरेश, इथं मात्र आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी आपण पाहतोय रुपेशच्या माध्यमातून. इथं मात्र चेंडू डॉट होतोय, इथं मात्र गोलंदाजीच्या जुबावरती जोरावरती आपण पाहतोय हा सामना आपल्याला पाहतोय एका साईडला झुकवण्याचं काम 6 वर्षी टीम आपल्याला पाहायला मिळते. इथं ऑफसाईडच्या दिशेने पटका सजवलाय, हा चेंडू काय झेल टिपला जातोय, एका हातामध्ये हा झेल कॅरी करत असताना इथं मात्र महत्वाची विकेट, डग टू डग आउट, पहिली विकेट, दुसरी विकेट असेल. आपण पाहिलं तर जबरदस्त झेल, फलंदाज कृष्णा, फलंदाज आपण पाहतोय बाद होती. नक्कीच आपण पाहतोय तिथं मध्ये या चेंडूवरती सिंगल आली आणि या सिंगलच्या साईडनं या ब्लेस मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतीय. चेंडू खाली क्षेत्रक्षण, या ब्लेस मात्र झेलला कॅरी करत असताना आणखीन एक फलंदाज होईल बाद. रमेशच्या फारी सांगतो होतो ब्लेस ज्या फलंदाजावरती विश्वास होता तो फलंदाज तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगावर झाला. त्यानंतर आपण पहिल्या पाठीमागच्या 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता आणि तो फलंदाज आता मात्र तंबूच्या आसऱ्याला आला. इथं मात्र पाहू शकाल अगदी आपण पाहिलं तर एका साईडनं सामना झुकवण्याचं काम या गोलंदाजाच्या जीवावरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर विकेट किपर आपण पाहिलं तर 30 आतमध्ये हा चेंडूला मात्र विशाल केलाय आणि हा चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स उचलला जातोय. इथं मात्र कुठली धाव येणार नाही. या सिंगल कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या साईना धाव संख्या आपण पाहिली तर 4 या अंकावरती जाऊन पोहोचेल, 3 या अंकावरती. इथं मात्र पाहू शकाल अगदी मात्र हा सामना मात्र पूर्णपणे 6 वर्षीय टीमच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळेल.